नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील दोन्ही तासाला 1991 नंतरचं जग पाहताना ज्या काही घटना आपण पाहिल्या, त्याच्यामध्ये पहिली घटना आपण पाहिली की प्रामुख्यानं की सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि जगाच्या नकाशावर नव्यानं जी 15 राज्य ही निर्माण झालेली. हा 1991 नंतरचा जो घडामोडी आहे, या घडामोडीमध्ये महत्त्वाची ही घडामोड असलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर दुसरी जी घडामोड की प्रामुख्यानं आपण दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची विभागणी ही 2 गटामध्ये झालेली होती. एक भांडवलशाही स्वरूपाचा गट आणि दुसरा साम्यवादी स्वरूपाचा गट. 1991 नंतर आपण पाहतो की सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर प्रामुख्यानं साम्यवादी सत्तेचा किंवा साम्यवादी गटाचा अस्त झाला आणि भांडवलशाही स्वरूपाचा गट हा एकमेव राहिला. त्याचं नेतृत्व अमेरिकेकडे गेलं. म्हणजे 1991 नंतरच्या घटनांमध्ये किंवा घडामोडींमध्ये ही एक महत्त्वाची घडामोड असलेली आपणाला दिसते. त्याचबरोबर मानवतावादी दृष्टिकोन किंवा मानवी हक्काची पायमल्ली रोखण्यासाठी प्रामुख्यानं अनेक प्रकारचे प्रयत्न केले गेले. मग आता हक्क याचा अर्थ आपण म्हणतो की माणूस म्हणून व्यक्तीला जे हक्क प्राप्त होतात किंवा माणूस म्हणून व्यक्तीला जे अधिकार प्राप्त होतात त्याला हक्क असं म्हटलं जातं. मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारला गेला. आज आपण पाहतो की मानवाचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराची पायमल्ली होऊ नये यासाठी अनेक देश किंवा अनेक राष्ट्र हे प्रयत्न करत असलेले दिसतात. पण तरीही आज आपणाला दिसतं की अनेक व्यक्तींच्या मानवी हक्काची पायमल्ली होताना आपणाला दिसते. त्याचबरोबर पुढचा जो घटक आपण किंवा घडामोडी आपण जी पाहिली ती म्हणजे दहशतवाद. आज दहशतवादानं कोणत्याही राष्ट्राला सोडलेलं नाही किंवा आज कोणतंही राष्ट्र असं म्हणू शकत नाही की दहशतवाद नाही. आज प्रत्येक राष्ट्राला दहशतवादानं घासलं गेलेलं आहे. आज प्रत्येक राष्ट्रामध्ये आज अमेरिकेसारखं बलाढ्य राष्ट्राला सुद्धा दहशतवादानं घासलं गेलेलं आहे. अमेरिकेमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर सारखं जे इमारत होती ती इमारत या दहशतवादी कारवायांमध्ये जमीनदोस्त झालेली आपल्याला दिसते. किंवा भारतामध्ये झालेला संसदेवरील हल्ला असेल किंवा 1992 मुंबईमध्ये झालेली जी बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेला दहशतवाद असेल किंवा जो हल्ला असेल तो सुद्धा दहशतवादी स्वरूपाचा हल्ला असलेला आपल्याला दिसतो. किंवा 2000 झालेला गोदा हत्याकांड असेल किंवा गोदा हा दहशतवादी हल्ला असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे दहशतवादानं आज जगातील प्रत्येक राष्ट्राला आज घासलं गेलेलं आहे. आणि पुढचा जो परिणाम आपण पाहत होतो तो म्हणजे प्रादेशिकतावाद किंवा बहुध्रुवीयता. आज जगाचं नेतृत्व हे बहुध्रुवीयतेकडे वाटचाल करत असलेलं आपल्याला दिसतं. आज जगामध्ये जपान, चीन ही किंवा भारत ही नवोदित राष्ट्र आज जगाचं नेतृत्व करायला निघालेले असताना आपल्याला दिसतात. प्रादेशिकतावाद हा आंतरराष्ट्रीय संबंधाचा एक महत्त्वाचा विषय आहे. कारण प्रादेशिक संघटना निर्माण करण्यासाठी अनेक देश हे एकत्र येत असतात आणि भौगोलिक तत्वावर किंवा त्याचबरोबर समान उद्दिष्टांवर ही राज्य प्रामुख्यानं एकत्र येत असलेली आपणाला दिसतात. देश भौगोलिकदृष्ट्या जोडले गेलेले आपणाला दिसतात. आता आपण 1940 ते 1950च्या दरम्यान आशिया किंवा आफ्रिका खंडातील प्रामुख्यानं आफ्रिकेतील देशांमधील प्रामुख्यानं जे संबंध जर पाहिले तर आपण प्रामुख्यानं पाहतो की ते जवळ आलेले आपणाला दिसतात. पण याच काळामध्ये युरोपचं लक्ष मात्र आर्थिक बाबींकडं किंवा आर्थिक गोष्टींकडं असलेलं आपणाला दिसतं. आणि याच्यातून आपण पाहतो की दुसरं महायुद्ध ज्या वेळेला झालं त्यावेळी युरोपची विभागणी झाली आणि प्रामुख्यानं आपण पाहतो की युरोपचं जे लक्ष होतं ते केवळ आर्थिक घटकांकडे असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामध्ये उदाहरणार्थ आपण पाहतो की युरोपमधील कोळसा आणि पोलाद समुदाय, त्याचबरोबर युरोपियन आर्थिक समुदाय, युरोपियन अणुऊर्जा समुदाय, त्याचबरोबर 1967ला एशियन असेल किंवा 1960मध्ये आशियामध्ये प्रादेशिक सहकार्याचा जो प्रसार झालेला आहे त्या प्रसाराचा असेल किंवा त्याचबरोबर आर्थिक निकषावर आधारित असलेल्या ज्या काही प्रादेशिक संघटना निर्माण झालेल्या होत्या या संघटनांचा उद्देश की राष्ट्रांना एकत्र आणणं किंवा राष्ट्रांचा प्रामुख्यानं विकास घडवून आणणं या दृष्टिकोनातून ह्या प्रादेशिक संघटना निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. आणि या प्रामुख्यानं संघटना ज्या एकत्र आल्या त्या केवळ व्यापारातून एकत्र आल्या. पूर्वी व्यापारावर अनेक प्रकारची निर्बंध होती, अनेक बंधनं होती. जकात असेल किंवा आयात कर असेल
या बाबतीमध्ये काही निर्बंध होते आणि याच्यातून प्रामुख्यानं हे व्यापारी गट निर्माण झाले आणि यांनी प्रामुख्यानं ही काही बंधनं दूर करण्याचा प्रयत्न केलेला आपणाला दिसतो. प्रामुख्यानं आपण पाहतो की याच्यामध्ये ज्या काही प्रादेशिक संघटना निर्माण झाल्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची की युरोपियन संघ. आता हा युरोपियन संघ पहा, हे 27 देश एकत्र येऊन, या 27 देशांनी एकत्र येऊन हे युरोपियन संघाची स्थापना प्रामुख्यानं केली. दुसरं महायुद्ध ज्या वेळेला निर्माण झालं किंवा दुसरं महायुद्ध ज्या वेळेला चालू होतं त्याच दरम्यान आर्थिक सहकार्य, त्याचबरोबर व्यापार वाढ, त्याचबरोबर युरोपियन देशांचं नेतृत्व एक, याच दरम्यान आपण पाहतो की युरोपियन कोळसा पोलाद समुदाय किंवा युरोपियन आर्थिक समुदाय, त्याचबरोबर या संघटनांनी एकत्र येऊन एकमेकांमध्ये विलीन होऊन युरोपियन संघ किंवा युरोपियन संघाची निर्मिती आपणाला केलेली आपणाला दिसते. या युरोपियन संघामध्ये एकूण 27 देश हे एकत्र आलेले आपणाला दिसतात. अतिप्रगत, त्याचबरोबर आर्थिक एकत्रित बाजार प्रणाली किंवा विचार प्रणालीनं हे देश प्रामुख्यानं एकत्र आलेले आपणाला दिसतात. यांचा प्रमुख उद्दिष्ट किंवा या युरोपियन संघाचं जे प्रमुख उद्दिष्ट होतं की अंतर्गत व्यवहार असतील किंवा त्याचबरोबर न्यायालयीन बाबी असतील, परराष्ट्र संरक्षण या बाबींमध्ये प्रामुख्यानं एकत्र येऊन या युरोपियन संघातील राष्ट्रांनी प्रामुख्यानं कार्य केलेलं आपणाला दिसतं. सहकार्याचा परीख वाढवलेला आपणाला दिसतो. त्याचबरोबर आर्थिक पातळीवर या युरोपियन संघांनी एकत्र येत युरो हे एक सामूहिक चलन निर्माण केलं आणि या 27 देशांपैकी 19 देशांनी याच्यामध्ये हे अधिकृत चलन वापरलं गेलेलं. चलन ज्या राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारलेलं आहे अशा देशांच्या भौगोलिक आणि आर्थिक प्रदेशास युरोझोन असं म्हटलं जातं. आता या युरोझोनमध्ये काही राष्ट्र अशी आहेत पहा की युरोपियन युनियनमधील युरोझोनचे काही सदस्य आणि युरोझोनमध्ये सहभागी नसलेली राष्ट्र आहेत. आता पहा इथं प्रामुख्याने स्वीडन, पोलंड, लॅटविया, इथोलिया किंवा त्याचबरोबर चेक प्रजासत्ताक, रुमानिया, बल्गेरिया, हंगेरिया ही जी राष्ट्र आहेत ही राष्ट्र युरोझोनमध्ये सहभागी नसलेली पण युरोपियन युनियनमध्ये जे युरो सदस्य असलेली राष्ट्र पहा की याच्यामध्ये आपण पाहतो की युनायटेड किंगडम, फ्रान्स किंवा स्लोवेनिया, ऑस्ट्रिया किंवा या ठिकाणी ग्रीस, इटली, मोनॅको ही जी राष्ट्र आहेत किंवा फिनलँड, नॉर्वे ही प्रामुख्यानं युरोझोनमध्ये असलेली राष्ट्र असलेली आपल्याला दिसतात. या युरोझोनचं एक प्रामुख्यानं एक महत्त्वाचं जे कार्य आहे ते म्हणजे शेंगेन प्रदेशाची निर्मिती. आता शेंगेन प्रदेशाची निर्मिती हे युरोपियन महासंघाचं किंवा युरोपियन संघाची जी कामगिरी आहे 1985 मध्ये लक्झेंबर्ग देशामध्ये शेंगेन या खेड्यामध्ये हा एक करार करण्यात आला. दक्षिणेकडील शेंगेन या खेडेगावामध्ये हा शेंगेन करार करण्यात आला. या शेंगेन करारामध्ये फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग, नेदरलँड या 5 युरोपियन राष्ट्रांनी किंवा 5 युरोपियन देशांनी प्रामुख्यानं सहभाग घेतलेला आपल्याला दिसतो किंवा या 5 देशांनी या शेंगेन करारावर स्वाक्षरी केलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर शेंगेन व्हिसा हा सर्वत्र वापरला जाणार आहे. शेंगेन व्हिसा असा प्रकार आहे की या शेंगेन प्रदेशातील देशांमध्ये कोणतीही नियमावली या देशांना नाही. त्यांना विनाअट त्या ठिकाणी कोणत्याही नागरिकाला त्या युरोझोन प्रदेशामध्ये शेंगेन प्रदेशामध्ये सहभागी होता येतं. 28 पैकी 22 देशांनी किंवा 22 देश हा शेंगेन प्रदेशाचा महत्वाचा आहे. आता या शेंगेन प्रदेशामध्ये प्रामुख्यानं पहा की शेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य असलेले देश, त्याचबरोबर शेंगेनचे सदस्य नसलेले पण युरोपियन युनियनचे सदस्य असलेले देश आणि युरोपियन सदस्य युनियनचे सदस्य नसलेले पण शेंगेनचे सदस्य असलेले देश. आता पहा याच्यामध्ये रुमानिया, बल्गेरिया, क्रोएशिया, स्वित्झर्लंड, नॉर्वे हे प्रामुख्याने आपण पाहतो की युरोपियनचे सदस्य नसलेले पण शेंगेनचे सदस्य असलेले देश आहेत. त्याचबरोबर
शेंगेनचे सदस्य नसलेले पण युरोपियनचे सदस्य असलेले देश. आता याच्यामध्ये आपण पाहतो की सर्वसाधारणपणे स्पेन असेल, फ्रान्स असेल, मोनॅको असेल, लक्झेंबर्ग ही जे देश आहेत हे देश किंवा त्याचबरोबर शेंगेन आणि युरोपियनचे सदस्य म्हणजे दोन्ही शेंगेनचे पण सदस्य आहेत आणि त्याचबरोबर युरोपियनचे सुद्धा सदस्य असलेले आपल्याला दिसतात. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतोय स्वित्झर्लंड असेल, फिनलँड असेल, एस्टोनिया, लॅटव्हिया, लिथुनिया ही राष्ट्र शेंगेन प्रदेशाचे सदस्य असलेले आपल्याला दिसतात. युरोपियन युनियनचा जो पुढचा जो घटक आहे तो युरोपियन परिषद. आता युरोपियन परिषदेची रचना पाहताना प्रामुख्यानं या युरोपियन परिषदेमध्ये मग सदस्य कोण असतं, तर प्रामुख्यानं की जे युरोपियन युनियनचे सदस्य आहेत, सदस्य राष्ट्र आहेत, या सदस्य राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख, प्रधानमंत्री किंवा त्या देशाचे परराष्ट्र मंत्री असतील, हे या प्रामुख्यानं याचे सदस्य असलेले आपल्याला दिसतात. किंवा त्याचबरोबर पूर्णवेळ जो अध्यक्ष असेल तो अध्यक्ष सुद्धा प्रामुख्याने या युरोपियन परिषदेचा सदस्य असलेला आपल्याला दिसतो. या युरोपियन परिषदेचं अधिवेशन वर्षातून 4 वेळा प्रामुख्यानं होतं. जसं भारताच्या संसदेचं अधिवेशन आपण पाहतो की वर्षातून 3 वेळा, 2 वेळा, म्हणजे आता आपण पाहतो की महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन वर्षातून 3 वेळा, मग त्याच्यामध्ये उन्हाळी, पावसाळी, हिवाळी. तर संसदेचं अधिवेशन आपण पाहतो की अर्थसंकल्पीय स्वरूपाचं अधिवेशन किंवा त्याचबरोबर पावसाळी स्वरूपाचं अधिवेशन हे प्रामुख्यानं अधिवेशन होत असलेले आपल्याला दिसतात. आणि या अधिवेशनामध्ये प्रामुख्यानं आपण पाहतो की जे शासनाच्या संदर्भातले काही निर्णय असतील हे निर्णय घेतले जातात. तसं युरोपियन युनियनच्या बाबतीमधले जे काही विषय आहेत ते विषय हे प्रामुख्यानं युरोपियन परिषदेच्या द्वारे घेतले जातात. आता युरोपियन युनियन हे सामरिक आणि लष्करी स्वरूपाच्या संरक्षण नेतृत्व प्रदान करण्याचं काम हे प्रामुख्यानं युरोपियन संसद करत असते. युरोपियन युनियनचं कायदे हे प्रामुख्यानं राष्ट्रीय कायद्यापेक्षा श्रेष्ठ असलेले आपल्याला प्रामुख्यानं दिसतात. आता पुढची जी संघटना आहे पहा की ती सार्क, दक्षिण आशियाई क्षेत्रीय संघटना. 1985 मध्ये बांगलादेशची राजधानी ढाका या ठिकाणी या संघटनेची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळामध्ये या संघटनेमध्ये 7 सभासद राष्ट्र होते. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, मालदीव ही सुरुवातीच्या काळामध्ये 7 राष्ट्र सभासद राष्ट्र होते. 2007 मध्ये अफगाणिस्तान हे 8वं राष्ट्र समाविष्ट झालं. अमेरिका, चीन किंवा युरोपियन संघ यांच्यासह 9 देशांना निरीक्षक म्हणून दर्जा हा प्रामुख्यानं देण्यात आलेला आहे. आता या सार्क संघटनेचं कार्य काय, तर दक्षिण आशियाई क्षेत्रातील राष्ट्रांमध्ये सामंजस्य निर्माण करणं, समन्वय निर्माण करणं, त्याचबरोबर देशातील आरोग्य, शैक्षणिक विकास साधणं या दृष्टिकोनातून ही सार्क संघटना काम करत असलेली आपल्याला दिसते. दक्षिण आशियात संवाद, सहकार्य, त्याचबरोबर आर्थिक आणि त्याचबरोबर राजकीय विकासास किंवा सामाजिक विकासास गती देण्याचं काम या संघटनेमार्फत केलं जातं. दक्षिण आशियाई क्षेत्रीय साप्ताह 1993 मध्ये हा करार प्रामुख्यानं करण्यात आलेला आपल्याला दिसतो. पुढची जी संघटना आहे ती म्हणजे बिमस्टेक संघटना. बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन. आता ही संघटना जी बंगालच्या उपसागरालगतच्या प्रदेशातील राष्ट्रांनी एकत्र येऊन या संघटनेची स्थापना केली. 1997 मध्ये प्रामुख्यानं या संघटनेची स्थापना करण्यात आली. विविध क्षेत्रातील आर्थिक व तंत्रज्ञान विषयक सहकार्य करण्याचं काम या संघटनेमार्फत केलं जातं. या संघटनेमध्ये सुरुवातीला प्रामुख्यानं आपण पाहतो की 7 सदस्य हे बिमस्टेकमध्ये होते.
भारत, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान आणि त्याचबरोबर हे आशिया भागातील 5 देश, तर प्रामुख्यानं आपण पाहतो की आग्नेय आशियातील हे जे 2 देश आहेत ते म्हणजे थायलंड आणि म्यानमार. अशा प्रकारे ही 7 सदस्य राष्ट्रांची ही बिमस्टेक ही एकमेकांमध्ये सहकार्य आणि सामंजस्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या 7 राष्ट्रांनी एकत्र येऊन बिमस्टेक या संघटनेची स्थापना केली. आर्थिक विकासाला चालना देणं, स्वारस्याच्या विषयावर सहकार्य घडवून आणणं या दृष्टिकोनातून ही संघटना कार्यरत असलेली आपणाला दिसते. पुढची जी संघटना आहे ती म्हणजे ब्रिक्स. आता ब्रिक्स ही भारत, ब्राझील, चीन, रशिया या उदयोन्मुख देशांनी एकत्र येऊन किंवा अर्थव्यवस्था असलेल्या या नवी देशांनी ही ब्रिक्स ही संघटना प्रामुख्यानं 2009 मध्ये स्थापन केली. 2010 या ब्रिक्समध्ये दक्षिण आफ्रिकेला किंवा दक्षिण आफ्रिका ही या ब्रिक्समध्ये समाविष्ट झाली. आज ब्रिक्समधील जे राष्ट्र आहेत ही उदयोन्मुख अशा स्वरूपाचे आहेत. आज भारत किंवा चीन ही जगाचं नेतृत्व करायला निघालेली प्रामुख्यानं राष्ट्र असलेले आपल्याला दिसतात. या ब्रिक्समध्ये विकसनशील आणि विकसित अशा दोन्ही प्रकारची राष्ट्र ही समाविष्ट असलेली दिसतात. आता या ब्रिक्सचं प्रामुख्यानं जी सदस्य आहेत ही ब्रिक्सचे सदस्य राष्ट्र G20 या संघटनेची सुद्धा सदस्य राष्ट्र असलेले आपल्याला दिसतात. आता या राष्ट्राचं किंवा या संघटनेचं जे कार्य आहे की महत्त्वाचं कार्य की या देशातील ज्या सदस्य राष्ट्रांमधील अर्थव्यवस्थांचा किंवा अर्थव्यवस्थां वाढीस लावण्याचं काम या ब्रिक्स संघटनेमध्ये. मग ही अर्थव्यवस्था वाढीस लावण्यासाठी विकसित आणि विकसनशील राष्ट्रांना निधी उपलब्ध करून देण्याचं काम या संघटनेवर. त्याचबरोबर या गटातील राष्ट्रांना सहकार्य निर्माण करणं किंवा एकमेकांना सहकार्य देण्याचं काम या संघटनेतील सदस्य राष्ट्र हे प्रामुख्यानं करत असतात. त्याचबरोबर जी पुढची जी संघटना आहे ती म्हणजे शांघाय सहकार्य संघटना SCO. आता ही संघटना 2001 मध्ये या संघटनेची स्थापना प्रामुख्यानं करण्यात आली. या संघटनेमध्ये प्रामुख्यानं काही विकसित आणि त्याचबरोबर काही विकसनशील अशा स्वरूपाची दोन्ही प्रकारची सुद्धा राष्ट्र. आता त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण पाहतो की चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान ही राष्ट्र ही शांघाय सहकार्य संघटने. आता त्याच्यामध्ये ही विकसित अशा स्वरूपाची राष्ट्र आहेत असं म्हटलं तरी चालेल. तर 2016 मध्ये भारत आणि पाकिस्तान हे विकसनशील राष्ट्र या शांघाय सहकार्य संघटनेमध्ये समाविष्ट झाले. आता या संघटनेचा जे उद्दिष्ट आहे किंवा संघटनेचं जे कार्य आहे हे प्रामुख्याने ही संघटना निर्माण होण्यापाठीमागं की दहशतवादाविरुद्ध लढण्यास परस्परांना सहकार्य करणं, त्याचबरोबर राजकीय आर्थिक स्वरूपाचं सहकार्य करणं, राष्ट्रांमध्ये शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्याचं या संघटनेच्या माध्यमातून काम करणं या दृष्टिकोनातून ही संघटना कार्यरत असलेली दिसते. त्याचबरोबर व्यापार आणि संशोधनाला सहकार्य करण्याचं काम या संघटनेच्या मार्फत प्रामुख्याने केलं जातं. पुढची जी संघटना आहे ती म्हणजे G20. ह्या संघटनेची स्थापना 1999 मध्ये प्रामुख्याने करण्यात आली. या संघटनेमध्ये
युरोपियन युनियनचे सदस्य, त्याचबरोबर इतर 19 राष्ट्रांचे सरकार आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांचं मिळून प्रामुख्याने ही G20 ही संघटना निर्माण झाली. आता G20 या नावानं आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं किंवा आंतरराष्ट्रीय अशा स्वरूपाचं एक व्यासपीठ प्रामुख्यानं तयार झालेलं दिसतं. आणि या G20च्या ज्या संमेलनामध्ये प्रामुख्यानं आपण पाहतो की या युरोपियन युनियनचे सदस्य राष्ट्राचे परराष्ट्र मंत्री असतील किंवा त्याचबरोबर 19 जे इतर राष्ट्र आहेत या राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख असतील किंवा परराष्ट्र मंत्री असतील, हे प्रामुख्यानं या अधिवेशनामध्ये सहभाग किंवा भाग घेताना आपल्याला दिसतात. अमेरिका, ब्रिटन, जपान, फ्रान्स, जर्मनी ही विकसित राष्ट्र G20च्या अधिवेशनामध्ये किंवा शिखर परिषदेमध्ये सहभागी होतात. त्याचबरोबर विकसनशील किंवा विकसित अशा स्वरूपाचे राष्ट्र ही सहभागी होतात. विकसनशील राष्ट्रांमध्ये भारताचा सुद्धा या G20 परिषदेमध्ये सातत्यानं सहभाग असलेला आपल्याला दिसतो. विकसित आणि विकसनशील राष्ट्रांचा आर्थिक विकास साधणं, एकमेकांना सहकार्य करणं, विकसित आणि विकसनशील देशांमध्ये चर्चा करून आणणं, आर्थिक स्थैर्याबाबत, आर्थिक विकासाबाबत चर्चा घडवून आणण्याचं काम या G20 मार्फत प्रामुख्यानं केलेलं आपल्याला दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण या विविध घडामोडी पाहताना प्रादेशिकतावाद आणि बहुध्रुवीयता हा मुद्दा पाहताना आपण प्रामुख्यानं वेगवेगळ्या संघटनांचा अभ्यास आपण या ठिकाणी केला. मग त्याच्यामध्ये आपण प्रामुख्यानं ब्रिक्स असेल, बिमस्टेक असेल, शांघाय सहकार्य संघटना असेल, युरोपियन युनियन असेल किंवा त्याचबरोबर आत्ता जी शेवटची जी संघटना आपण पाहिली ती म्हणजे G20 ही संघटना आपण पाहिलेली. 1991 नंतर विद्यार्थी मित्रांनो हे जग कसं बदलत गेलं, जगाचा परिणाम किंवा जगातील जे बदल आहेत हे बदल कशा प्रकारे जे घडत गेले हे विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रकरणामध्ये पाहिलेले आहेत. आणि अशा प्रकारे या प्रकरणामध्ये 1991 नंतरच्या ज्या घडामोडी आहेत किंवा ज्या घटना आहेत या घटनांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये केलेला आपण पाहतो. धन्यवाद.